श्रीमंतवामध्ये आपण बोलतोय की घराचं बजेट आपल्या कसं आखायचं. आपल्यासोबत फोनवरती जान्हवी आहेत. नमस्कार. हा जान्हवी बोलते मुंबईवरून. हा तर मी SYBCOMची स्टुडंट आहे. मला माझं MBA करायचंय 2 years मध्ये. सो ऍट प्रेझेंट माझ्याकडे 50,000 आहे. सो हाऊ शुड आय इन्व्हेस्ट इट? आय वॉन्ट टू नो दॅट. किती पैसे आहेत तुम्ही म्हणाला? 50,000. 50,000 आहेत. ओके ओके. काय सांगूयात आपण यांना शिक्षणासाठीची तरतूद करायची. तर जान्हवी, द बेस्ट थिंग इज दॅट जे 50,000 आहेत ते तुम्हाला जेव्हा या वर्षी जेव्हा लागेल तेव्हा तुम्हाला नक्की ते लगेच तुम्हाला द्यावं लागेल. पहिला इन्स्टॉलमेंट किंवा 2 इन्स्टॉलमेंट जे द्यायचे आहेत अभ्यासासाठी. आणि त्याच्याऐवजी जे खर्च आहे ते तुम्ही लोन घेऊ शकता टू फायनान्स हर ओन सेल्फ स्टडीज. तर लोन घेताना तुम्ही EMI चे यू कॅन यूज दॅट. आता सध्या जेव्हा तुम्हाला लोन घ्यायचं असतं तर यू कॅन ऑल्सो रिक्वेस्ट अ बँक की मी 3-4 वर्षानंतर जेव्हा मी नोकरीला लागणार तेव्हा मी रिपे करणार असं ते. म्हणजे आता त्यांच्याकडचे 50,000चं त्यांनी काय करावं असं आपण सांगू त्यांना. तर आता त्यांना लगेच ते सपोज येत्या 6 महिन्यात जे त्यांना ते उपयोगी पडणार आहे तर त्यांना आता बँकमध्येच ठेवावं लागेल. लगेच कुठे इन्व्हेस्ट करून काय उपयोगच नाहीये. म्हणजे त्यांना काय फायदा नाही होणार आहे. त्यांनी उलट 50,000चे आशुतोष म्हणा तसं 40 पण होऊ शकतो. तर कारण मार्केट आता किती फ्लक्च्युएट होतंय तर त्याच्यात सपोज 6 महिन्याचं त्यांचं 6 महिन्यानंतर त्यांना जर हवंय तर एका 6 महिन्याची FD मध्ये ते ठेवू शकतात. दॅट विल बी द सेफेस्ट थिंग टू डू. कारण हे पैसे त्यांना नक्की व्हेरी इम्पॉर्टंट आहे त्याचे. बरोबर. आपल्यासोबत विकास आहेत फोनवरती. नमस्कार. हॅलो. हा मला एक प्रश्न. आता येणाऱ्या जागतिक मंदीमुळे कुठला बिझनेस ग्रुप चांगला राहील? पेट्रोलियम ग्रुप, बँकिंग ग्रुप, फार्मास्युटिकल, कुठला ग्रुप असा राहील की येणाऱ्या 2-3 वर्षात चांगला रिटर्न मिळेल आणि जेणेकरून इक्विटी मध्ये चांगला फायदा होऊ शकेल? बरोबर. आपण आशुतोषकडे जाऊयात. आशुतोष. सर, तुमचा विचार करण्याचा दृष्टिकोन खूप चांगला आहे, पण तुम्ही फक्त फंडामेंटल्स कडे लक्ष देऊन नाही चालणार. जर का तुम्ही हा प्रश्न विचारला तर मी याचं उत्तर हेच देईन की जर का तेलाचे भाव सतत खाली येत गेले तर HPCL, BPCL ज्याला ऑइल मार्केटिंग कंपनीज म्हणतो यांना फायदा होईल. जर का व्याजदर कमी झाले तर हाऊसिंग कंपनीजला म्हणजे DLF, युनिटेक वगैरे किंवा ऑटोमोबाईल जसे टाटा मोटर्स, महिंद्रा वगैरे यांना सगळ्यांना फायदा होईल. तर फंडामेंटली जर का तुम्ही मला विचारलं किंवा भारतामध्ये जर का तुम्ही विचारलं तर बँकिंग क्षेत्राला फायदा होईल. कारण की बँकांना काही पैसा बॉन्ड्समध्ये टाकावाच लागतो आणि त्या पोर्टफोलिओज मुळे त्यांना फायदा होण्याची शक्यता आहे बॉन्ड पोर्टफोलिओजमुळे. पण सर तरी मी हे सांगेन की फक्त या दृष्टिकोनातून बघू नका. कारण की जर का लिक्विडिटीच नसली, जर का कॉन्फिडन्सच नसला तर शेअर बाजार काही म्हणजे सगळ्या गोष्टी चांगल्या असल्या तरी शेअर बाजार वर जाण्याचं काहीच कारण राहणार नाही जर का त्याच्या आत पैसा नाही गेला तर. म्हणून तुम्ही निश्चितच पैसा टाकू शकता, पण एक जास्ती कालावधी स्वतःसाठी ठेवा. समथिंग लाईक 8, 10, 15 वर्ष. जर का डायरेक्ट शेअर्स मध्ये जाणार असाल तर तुम्ही या शेअर्सचं तुम्हाला अजून डिटेल अनालिसिस करावं लागेल, नाहीतर सरळ इंडेक्स फंड मध्ये पैसा टाका. बरोबर. चित्रा, आपण अगदी कार्यक्रमाचा थोडासा वेळ आपल्याकडे राहिलेला आहे, पण आपण जेव्हा म्हणतो की बजेट केलं पाहिजे, आपण आपले खर्च तर लक्षात घेतो, पण अशा काही गोष्टी आहेत का की ज्याच्या हमखास जिकडे हमखास चुका होतात आणि आपण त्या टाळू शकतो, टाळल्या पाहिजेत? अगदी थोडक्यात आपल्याला हे घ्यावं लागेल. नक्की. मेन चूक काय होतं की सगळ्यांना वाटते की बचत जे आम्ही करतोय ते आपण टॅक्सच्या हिशोबाने करतो. म्हणजे नेमकं डिसेंबर आलं, जानेवारी आलं आणि तुमच्या ऑफिसमध्ये त्यांनी विचारलं की फॉर्म 16 भरू द्या, तेव्हा लगेच सगळ्यांना म्हणजे ते इथून पेपर काढतात, तिकडून काढतात की हो माझं होम लोनचं EMI एवढं आहे किंवा मी माझं एम्प्लॉई प्रॉव्हिडंट फंड इतकं आहे किंवा मी NSE मध्ये घातलंय. तर हे लास्ट मिनिटसाठी न ठेवता किंवा टॅक्सच्या दृष्टिकोना संबंध न ठेवता तुम्ही स्वतःचं जे नीड आहे, म्हणजे मला ह्या वर्षात मी ठरवलंय सपोज की मला महिन्याचं 5,000 मला साठवायचंच आहे, तर ते एप्रिल म्हणजे ते फायनान्शियल इयर आहे, एप्रिलमध्येच सुरू करा की 5,000 दर महिन्याला. फक्त टॅक्सकडे बघून सेव्हिंग न करता सवय म्हणून, गरज म्हणून आपण केलं पाहिजे. खरंच हा विषय खूप मोठा आहे, पण आपल्याला थांबायला हवा. आपला वेळ संपलेला आहे. तुम्ही इतकी इथे येऊन माहिती दिली त्याबद्दल धन्यवाद. आशुतोष, तुलाही थँक्यू, तू येऊन माहिती दिली. तुमचे प्रश्न अजूनही काही अनुत्तरित असतील तर आम्हाला फोन करा किंवा ईमेल करा. आम्ही पुढच्या वेळी त्या प्रश्नांची उत्तरं देण्याचा नक्की प्रयत्न करू. पाहत राहा श्रीमंतवा.